पूजेची मांडणी बघून लक्षात आलेच असेल तुम्हाला की मी आज करणारे श्री वैभव लक्ष्मी मातेचे व्रत शुद्ध मनाने, विधीपूर्वक आणि श्रद्धायुक्त भावनेने जे कोणी हे व्रत करतं त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. देवी तुम्हाला धनधान्य, संपत्ती, संतती सगळ्या गोष्टी देते. हे व्रत कोणीही करता येण्यासारखे आणि साधे सोपे आहे. व्रत करणार आहे ती जागा आपण स्वच्छ करून घ्यायची आहे. पाटही स्वच्छ करायचा आहे. चौरंगावर ही पूजा मांडू शकता तुम्ही. इथे मी अस्तर घेतलेले आहे, लाल रंगाचे अस्तर घेतले. नवीन कोरे अस्तर घ्यायचे. पाटावरती आपण छान अस्तर पसरवल्यानंतर तांदळाची रास काढून घ्यायची आहे. त्यावरती आपण हळदी कुंकवाने छानसं स्वस्तिक काढणार आहोत. स्वस्तिक काढल्यानंतर त्या राशीवरती आपल्याला कलश स्थापन करायचा आहे. त्यासाठी तुम्ही स्टीलचा, तांब्याचा कुठलाही कलश घेऊ शकता. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यावर 8ही दिशेंची अशा प्रकारे हळदी कुंकवाची बोटे ओढून घ्यायची आहेत. मध्ये पाणी टाकायचं आहे. पाणीही ताजे असायला हवे. पाण्यामध्ये आपल्याला अक्षता आणि सुपारी घालायची आहे. तुम्ही एखादं फूल घालू शकता किंवा रुपयाचं एखादं नाणंही घालू शकता. अशा प्रकारे आपण कलशाची छानशी पूजा करून घेतलेली आहे. कलशावरती ठेवायला तुम्ही वाटी घेऊ शकता. इथे माझ्याकडे एक छोटंसं चांदीचं ताट होतं ते मी घेतलं आहे. त्यावरती आपल्याला छान अक्षदा किंवा आपण तांदूळ ते आपण पसरवून घ्यायचे. ह्या व्रतामध्ये तुम्ही चांदीचे नाणे किंवा साधे नाणे किंवा एखाद्या सोन्याच्या दागिन्याचीही पूजा करू शकता. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं याने आपण ह्या दागिन्याची पूजा करून घ्यायची आहे. कलशाच्याच बाजूला आपल्याला अजून एक तांदळाची छोटीशी रास काढायची आणि तिथे महालक्ष्मींना प्रस्थापित करायचं आहे. माझ्याकडे इथे चांदीची छोटीशी मूर्ती आहे, ती मी प्रस्थापित केलेली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फोटो ठेवला तरी चालतो. त्या महालक्ष्मींच्या मूर्तीची पुष्प, हळद कुंकू लावून पूजा करायची आहे. त्याच बाजूला दुसऱ्या साईडला मी गणपती देवांना स्थापन करणार आहे. गणेशाची सुपारी म्हणून आपण पूजा करणार आहोत. ही छान स्वच्छ धुवून मी अभिषेक करून घेतला होता आणि त्यावर आपण हळदी कुंकू आणि पूजेची मांडणी दाखवलेली आहे. त्यामुळे आधी आपण गणपतीची पूजा करायची आहे करताना आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मींची पूजा करायची आहे. आता गणेशरूपी सुपारी किंवा गणेश रूपाला आपण वंदन करून छान धूप दिवा दाखवून समई एका बाजूला ठेवणार आहोत. त्याचप्रकारे मी तुम्हाला आता वैभव लक्ष्मीची ही पुस्तिका जी बाजारात मिळते, अतिशय मनमोहक रूप असतं वैभव लक्ष्मीच्या पुस्तकाचं. हे असं तुम्हाला कुठल्याही मार्केटमध्ये आरामात भेटून जाईल. ह्या पुस्तकामध्ये ते तुम्हाला वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचे नियम, पूजेचे साहित्य, पूजा कशी करायची याची सगळी माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच 9 प्रकारच्या महालक्ष्मींचे चित्रही यामध्ये आहेत. अतिशय साधी सोपी व्रताची कथाही आहे. आणि सगळ्यात शेवटी इथे आपल्याला महालक्ष्मींचे श्रीयंत्रही आहे. तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही याची पूजा करायची आहे. सेपरेट असा महालक्ष्मींचा फोटो नाही आहे, सो मी महालक्ष्मीच्या फोटोसाठी मी महालक्ष्मी व्रताचेच पुस्तक घेतलेले आहे आणि मी त्याचीच पूजा करणार आहे. हळद कुंकू, अक्षदा, परत फुलं सगळं वाहून मी फोटोरूपी पुस्तकाचीच मी पूजा केलेली आहे. धूप आणि दीप दाखवून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एकाग्र चित्ताने आणि शांत चित्ताने आपल्याला लक्ष्मीदेवीच्या व्रताची कथा वाचायची आहे. त्याआधी आपल्याला संकल्प करावा लागतो की आपण किती शुक्रवार हे व्रत करणार आहोत. त्यासाठी इथे तुम्ही संकल्प करायचा आहे. 3 वेळास पाणी घेऊन सोडायचं आहे आणि तुमचा जो काही संकल्प असेल तो तुम्ही करायचा आहे. अशा प्रकारे मी संकल्प केला आणि त्यानंतर मी वैभव लक्ष्मीच्या व्रताची कथा वाचायला सुरुवात केली. पुस्तकामध्ये ज्या सगळ्या देवींचे फोटो दिलेले आहेत त्यांचीही पूजा करून घ्यायची आहे. लक्ष्मी स्तवन म्हणायचे आहे. त्यानंतर 1 माळ तुम्ही मंत्राचाही जप करू शकता. जो मंत्र आहे श्री महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि हे सगळे झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी गोड असा प्रसाद करू शकता देवीसाठी. आरती करायची छान आणि तुम्ही अशा प्रकारे तुम्ही 11 किंवा 21 शुक्रवार हे व्रत करू शकता. एकदा नक्की करून बघा, खूप फलदायी आहे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.